मुंबईत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांवर भाष्य केलं। निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ द्या, मला पत्रकारांची जास्त गरज असणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले। निवडणुका आल्यानंतर जसं आज म्हणतात की आज आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, म्हणजेच पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा निवडणुका येणार। निवडणुका आल्यानंतर नेहमीच्या त्याच गोष्टी असतात, उमेदवारी जाहीर होते, सर्व शिवसैनिक सर्व कार्यकर्ते कामाला लागतात। बऱ्याचदा असा विषय असतो किंवा असा प्रश्न असतो कार्यकर्त्यांना सुद्धा की गेल्या 5 वर्षापूर्वी आपण ज्याला निवडून दिलं, पुन्हा 5 वर्षानंतर त्याला निवडून देण्यासाठी जनतेकडे जात असताना, मतदारांसमोर जात असताना, घराघरात जात असताना नेमकं आपल्या खासदारांनी केलं काय, हे काय सांगायचं। आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आपल्यापेक्षा मला आपली गरज जास्त लागणार आहे। त्याच्यामुळे आपण जे नेहमी मला आग्रह करत असतात की बोला बोला बोला, तर आपण जरी कानात बोटं घातली तरी मला बोलावं लागणारच आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आज आपण आता या विषयापुरतच मर्यादित हा कार्यक्रम ठेवूया आणि ज्या वेळेला निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होईल तेव्हा मग जाहीर कार्यक्रम सुरू होतील, मुलाखती सुरू होतील आणि मग आपल्या प्रश्नाला मी माझी उत्तरं देत राहीन। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।